सासगाव ताकाईच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 15 दिवसांची यात्रा सुरू झाली. खोपोलीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या यात्रेची सर्वत्र ख्याती आहे. दुर्दैव म्हणजे 2 मुलांसाठी यंदाची ही यात्रा अखेरची ठरली, तर एक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. तिन्ही मुलांच्या कुटुंबियांना अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर दुसरीकडे अल्पवयीन मुलांकडून बेदारकपणे वाहन दामटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खालापूर तालुक्यातील ताकाई सासगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कायमच भाविकांची रीग असते. हे मंदिर धाकटी पंढरी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी हा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. इथं 15 दिवसांची यात्रा सुरू झाली. सासगावची किंवा बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला या सोहळ्याची ओळख आहे. एवढ्या मोठ्या उत्साहात लहान मुलं गर्दीत हरवण्याची भीती असते, परंतु इथून आपण घरी परतणार नाही असा कोणीही मनात विचार केलेला नसेल. 16 वर्षीय अजय आखाडे आणि दर्शन वेताळ या अल्पवयीन मुलांसाठी ही यात्रा अखेरची ठरली. देवदर्शन उत्तम झालं, मात्र यात्रेहून घरी परतत असताना काळानं घाला घातला. त्यांच्यासोबत असलेला प्रथमेश सोनवणे वर्ष 17 गंभीर जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी माथेरानमधील 6 जण दुचाकीवरून सासगावच्या यात्रेसाठी आले होते. यात्रेतला प्रवास समाधानकारक झाला, मात्र तिथून परतत असताना त्यांची वाट खडतर होती. यात्रेहून घरी जात असताना महड फाट्याच्या पुढे समोर उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या एका दुचाकीची जोरात धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. त्यातच दर्शन आणि अजय गंभीर जखमी झाले आणि दोघांनी आपला जीव गमावा लागला आहे. जखमींना तातडीने MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. आता प्रथमेश्वर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते. तसंच 2 मुलांचं निधन झाल्यानं माथेरान शहरही हळहळलंय. शहरातील बाजारपेठ बंद ठेवून दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली.